लाखांची सोबत असून काहीच उपयोग नाही. एकच असावा पण लाख मोलाचा असावा. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा भगवंत कायम तुमच्या पाठीशी असतो. जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहे. नाती सांभाळणे आजकाल थोडं कठीण होऊन बसलंय, कारण संवाद फक्त मेसेजवर आणि बात मात्र फोनवर. आता उरल्या त्या भावना त्या स्टेटसवर कळवल्या जातात. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही, आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कामाचा वारसा आपण स्वतःच आहोत. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. आपले रागावणे बरोबर होते की चुकीचे, ते रागामुळे होणारे दुष्परिणामच सांगू शकते. बऱ्याचदा पाहिजे तसं वागता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात. आयुष्य छोटे आहे, ते अशा लोकांसोबत घालवा जे तुम्हाला हसवतात आणि प्रेम करतात. दुःख सांगायचे असेल तर देवाला सांगा, कारण देव स्क्रीनशॉट किंवा सेल्फी काढत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही आनंद गमावला त्याच ठिकाणी त्याला शोधणे थांबवा.